How are you? Fine? Very good. माझा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न. अभ्यास करतायत का? आणि हो विद्यार्थिनींनो, तशीच माझी नेहमीची आपुलकीची सूचना, वही आणि पेन घेऊन बसलायत का? कारण आज आपण खेळणार आहोत विद्यार्थिनींनो शब्दखेळ. शब्दखेळ. What is the meaning of word puzzle? We will also solve English workshop. Here we see that on page number 28, the following anagram contain words, phrases from the poem. So, you comes to know what do we mean by anagrams. Just we will discuss it. See on the page number. Okay, page number 25. They have given the description of anagram. Word play. विद्यार्थिनींनो हा शब्द खेळ जे आहे, शब्द संग्रह तुमचा वाढावा, हा त्यामागचा उद्देश आहे. आपण वर्गामध्ये विविध शब्द खेळ खेळत असतो. कारण ऑफ तासाला आपलं नियोजनच असतं विद्यार्थिनींनो. तुम्हाला आठवत असेल की आपण वेगवेगळ्या प्रकारचे शब्द खेळ खेळायचो. एका शब्दामधून अनेक अर्थपूर्ण शब्द तयार करा. हा तशाच प्रकारचा खेळ आहे विद्यार्थिनींनो. An anagram is a play on words created by rearranging the letters of the original words to make a new word or phrase. Anagram can be fun and witty. We can often find example of anagram in everyday life. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे अनेक anagrams आपण बघितलेले आहेत. तर anagram म्हणजे काय विद्यार्थिनींनो? अर्थपूर्ण शब्दातूनच नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. कसं तर बघा या ठिकाणी हे दिलेलं आहे. आता इथे त्यांनी सांगितलंय की वर्गामध्ये 4 ग्रुप तयार करा, 4 ग्रुपमध्ये शब्द वाटून द्या. पण आता तुम्ही घरी आहात म्हणून मग तुम्ही काय करायचे विद्यार्थींनो, तुम्ही हा खेळ जो आहे तो वहीमध्ये लिहायचा आहे, नोट डाऊन करायचा. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते विद्यार्थिनींनो, वही आणि पेन घेऊन बसायचे की जेणेकरून मी शिकवत असताना तुम्हाला लगेचच ते तुम्हाला नोट डाऊन करता येईल. बघा आता या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे बघा. TEN 10 हा अर्थपूर्ण शब्द आहे. 10 चा अर्थ काय होतो? 10. मग याच्यामधूनच अर्थपूर्ण नवीन शब्द तयार करायचा आहे. NET नेट तयार केलाय. त्याच्यानंतर त्यांनी पण उदाहरणं दिलेले आहेत बघा विद्यार्थिनींनो, की एका अर्थपूर्ण शब्दामधून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करायचा, त्यालाच काय म्हणतात? अनाग्राम्स म्हणतात. म्हणजे त्यांनी जेवढे जे लेटर्स दिलेले आहेत ते लेटर्सचा क्रम बदलवून एक नवीन शब्द तयार होतो. आता याच्यामध्ये बघा स्टेट हा शब्द आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. STATE स्टेट. हे स्टेट पासूनच त्यांनी टेस्टी हा शब्द तयार केलेला आहे बघा. TASTE आले लक्षात? येते लक्षात? डस्टी DUSTY डस्टी. त्याच्यापासून त्यांनी कोणता शब्द तयार केलाय? स्टडी. SAVE सेव्ह. सेव्ह पासूनच तयार केलेला शब्द आहे VASE. ह्याच्यामधले हे जे लेटर्स दिलेले आहेत हेच लेटर्स वापरून तयार करायचे, नवीन ऍड करायचा नाहीये. आणि जो शब्द तयार होणारे विद्यार्थिनींनो त्याला सुद्धा काय असलं पाहिजे? अर्थ असलं पाहिजे. थिंग्स THING त्याच्यापासून त्यांनी शब्द तयार केलाय नाईट. म्हणजे या शब्दात जो शब्द तुम्हाला दिलेला आहे त्या शब्दामधूनच जर अर्थपूर्ण नवीन शब्द तयार करायचा असेल तर दे हॅव गिवन द 2 rules. यूज द लेटर्स गिवन ऑन these letters and the new words we have to create have a meaning. Okay, you have understand it? तर मग हे जे शब्द आहेत बघा, मी तुम्हाला 3 सोडवून दिलेले आहेत. हे वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे. त्यांनी सोडवून दिलेले पण आणि हे सुद्धा वहीमध्ये नोट डाऊन करायचे. फॉर एक्झाम्पल TEN 10 पासून काय तयार केलंय? नेट. त्याच्यानंतर डायरी पासून डेअरी शब्द तयार केलाय. ग्लीन पासून एंजल शब्द तयार केलेला आहे. मग अनाग्राम हा शब्द तुम्हाला समजला असेल. नंतर हा जो नवीन शब्द खेळ आहे दुसरा प्रकार आहे हा शब्द खेळाचा, मदर टंग और अदर टंग. म्हणजे इंग्रजी शब्द उच्चारतो आपण, त्या उच्चारालाच मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये वेगळा अर्थ असतो. दॅट टाइप ऑफ वर्ड्स पझल इज कॉल्ड मदर टंग और अदर टंग. There are some words in English which sound like in your mother tongue, but if you consider the meaning and use, you realize that they are different words altogether. Okay, हे बघा आता इथे त्यांनी शब्द दिलेला आहे रोज.
आता रोज 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 काय करतेस असं आपण म्हणतो की नाही, पण ROAC रोज हा उच्चार झाला इंग्लिश शब्दाचा आणि मग त्याला अर्थ काय आहे इंग्रजीमध्ये? अ फ्लॉवर आहे. आणि मग मराठीमध्ये त्याला अर्थ काय आहे? डेली, रोज रोज. हिंदीमध्ये पण एव्हरी डे, प्रत्येक दिवशी. रोज रोज का तुम्हारा ये नाटक है असं म्हणतो की नाही आपण. म्हणजे रोज हा जो उच्चार इंग्लिश शब्दाचा आहे त्याचा अर्थ काय होतो? फुल, फ्लॉवर, गुलाबाचं. आणि मग त्याच्यानंतर मराठीमध्ये अर्थ काय होतो? रोज. आणि हिंदीमध्ये काय होतं? दररोज. ओके. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे सन. SUN सन म्हणजे सूर्य, SON सन म्हणजे मुलगा. मग आता सन यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये? अ स्टार, अ मेल हेअर. पुढे मराठीमध्ये त्याला काय अर्थ आहे? आज दिवाळी सण आहे आजपासून. सन उच्चार काय होतो या इंग्रजी शब्दांचा? सन. म्हणजे इंग्रजी उच्चार शब्दाला मराठीमध्ये वेगळा अर्थ असतो आणि हिंदीमध्ये वेगळा अर्थ असतो. हा सुद्धा एक वर्ड पझल आहे. हा खेळ शब्द खेळ खूप छान आहे विद्यार्थिनींनो. तुम्ही वहीमध्ये प्रत्येकाचे 10 उदाहरणं लिहायचे आहे. पुढचं आहे बघा PIECE, पीस. पीस म्हणजे मोराचं पीस. पीस म्हणजे शांतता. अ बीट, अ काम, अ फिगर. आता इथे पीस हा उच्चार झालाय त्या शब्दाचा, म्हणून मग पीस याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? मोराचं पीस, पक्ष्यांच्या पंखांचं असलेलं पीस. त्याच्यानंतर ग्राइंड. आज मुझे चक्की पे आटा पीसने जाना है. पीसने. मग हिंदीमध्ये पीसने म्हणजे काय? वाटणे. इथे हिंदीमध्ये वेगळा शब्द आहे, मराठीमध्ये उच्चाराला वेगळा शब्द आहे आणि इंग्रजीमध्ये वेगळा शब्द आहे. असं खूप छान खेळ आहे विद्यार्थिनींनो. तुम्ही छान घरी खेळायचं आहे. वहीमध्ये नोट डाऊन करायचे, 10 उदाहरणं लिहायचे. पुढे आहे काम. काम म्हणजे काय? पीसफुल इंग्लिश अर्थ आहे. आणि त्याचा उच्चार मी काय केला? काम. या शब्दाचा उच्चार मी काय तयार केला? काम. काय होतो? काम. आता इथे काय आज काय काम केलंस तू? आपण असं मराठीमध्ये म्हणतो. म्हणजे या इंग्रजी शब्दाचा जो उच्चार आहे त्याला इंग्रजीमध्ये अर्थ काय आहे? शांतता. पण यालाच मराठीमध्ये अर्थ काय आहे? आपण जे काम करतो ते. आणि इथे हिंदीमध्ये पण काम. आलं लक्षात? ठीक आहे. आता इथे त्यांनी तुम्हाला सोडवायला सांगितलेलं आहे हा टेबल. बघा आता मी तुम्हाला सोडवून दिलेला आहे. बोट. आपण आपल्या हातापायांची असलेली बोट. त्यालाच इंग्लिशमध्ये काय अर्थ आहे? शिप, फ्लोटिंग ऑन वॉटर. समुद्रावर जे जहाज चालतात त्याला आपण बोट म्हणतो की नाही? बोट उच्चाराला. पण मग मराठीमध्ये अर्थ काय त्याचा? बोट, अ फिंगर. दुसरं आहे ऍज. त्यांनी दिलेला होता शब्द डॉटर इन लॉ म्हणजे सून, मुलाची बायको. त्याला आपण काय म्हणतो? सून. हा उच्चार काय झाला? सून. इंग्लिशमध्ये त्याचा काय अर्थ होतो? ऍज अर्ली ऍज पॉसिबल. पुढचं आहे रोप, अ स्ट्रॉंग कॉर्ड. इंग्लिशमध्ये रोप याचा अर्थ होतो दोरखंड, मजबूत असलेला दोरखंड. पण मराठीमध्ये आज मला गुलाबाचं रोप लावायचंय बरं का, मग तो झाला रोप. म्हणजे इंग्लिश उच्चार काय होता? हा रोप. त्याच्यानंतर लेक. लेकचा अर्थ काय होतो? आज माझी लेक सासरी जाते. मग लेकचा अर्थ काय झाला? पॉन्ड इंग्लिशमध्ये. पण त्याच लेकचा अर्थ काय होतो? मुलगी. नेम. नेम, अ नेम ऑफ अ पर्सन, प्लेस ऑर थिंग. व्हॉट इज युअर नेम? इंग्लिशमध्ये आपण इंग्लिशमध्ये नेम म्हणजे काय? तुझे नाव काय आहे? आणि मराठीमध्ये आपण काय नेम मारला वा, म्हणजे नेम काय? तीर. मराठी अर्थ काय होतो त्याचा? तीर. मोर. आता इथे मोर म्हणजे काय? इंग्लिशमध्ये मच. इंग्लिश उच्चार काय होता? मोर. मग आपण म्हणतो मोरपीस. माझ्याकडे मोरपीस आहे. मग हा इंग्लिश उच्चार जो आहे त्याला मराठीमध्ये अर्थ काय झाला? मोर म्हणजे पिकॉक. केस. केस म्हणजे आज स्वीट. आणि इथे केस म्हणजे आपले डोक्याचे असलेले केस. आज केस विंचरले नाहीस का तू? मग हा उच्चार आहे केस, हा केस. आता रॅडल्स. रॅडल्स म्हणजे काय? कोडं. शब्द कोडे आहेत. आता इथे कोडं आपण इंग्लिश मराठीमध्ये पण खूप सारी कोडी आहेत, पण तेच इंग्लिशमध्ये कोडी येथे घातलेली आहे. ते कोडी पण इथे त्यांनी किती दिलेली आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. तर तुम्ही काय करायचे विद्यार्थिनींनो? हे 5 तर आम्ही दिलेलेच आहे सोडवून, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही अजून 5 ऍड करायचे. म्हणजे टोटल रॅडल्स काय होतील? 10 तयार होतील. इंग्रजीमधून तयार करायचे. बघा पहिलं काय दिलं त्यांनी? व्हॉट कम्स डाऊन बट नेव्हर गोज अप. खाली जातं पण वर येत नाही. मुळं जी असतात, रूट्स. द आन्सर ऑफ दिस फर्स्ट
रॅडल इज रूट. व्हॉट हॅज हँड्स बट कॅनॉट क्लॅप. हात आहेत पण टाळी वाजत नाही. म्हणजे घड्याळाला हात असतात की नाही, छोटा काटा आणि मोठा काटा, आपण म्हणतो ना सेकंद काटा, 3 हातच असतात, पण टाळी वाजते का? नाही वाजत. म्हणून मग त्याचं रॅडलचं उत्तर काय आहे? क्लॉक. व्हॉट हॅज अ नेक बट नो हेड. मान आहे पण डोकं नाही. मग याचं उत्तर काय आहे? शर्ट. आपण शर्ट घालतो की नाही, पण शर्ट जो घातल्यानंतर त्याला डोकं नसतं, मान असते. व्हॉट कॅन यू सी इन अ कॅलेंडर ॲज वेल ॲज इट इट अप. आपण कॅलेंडरमध्ये पाहतो, तारीख पाहतो ना, त्याला आपण इंग्लिशमध्ये डेट म्हणतो. मग डेटलाच आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? खजूर. आपण खजूर खातो आणि कॅलेंडरमध्ये बघतो, हे की नाही? म्हणून मग डेट पाहतो आणि इट अप खातो पण. व्हॉट बिलॉंग्स टू यू बट इज युज्ड मोर बाय अदर्स. तुमचे पण बऱ्याचदा दुसरेच वापरतात. मग याचं उत्तर मी इथे लिहिणार नव्हते, पण माझ्या माहितीप्रमाणे नाम, नेम. तर याचं उत्तर दुसरं पण असू शकतं. तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही एक्झरसाइज मध्ये सोडवा आणि मला पाठवा. विद्यार्थिनींनो, तुम्हाला हा जो इंग्लिश वर्कशॉप जो सोडवायचा आहे, ट्राय अगेन, आपण ही कविता पाहिलेली आहे. हा जो इंग्लिश वर्कशॉप सोडवायचा आहे त्याच्यामध्ये हे अॅनाग्राम्स कंटेंट्स दिलेले होते, म्हणून मी एक्सप्लेन केलेलं आहे व्हॉट डू यू मीन बाय अॅनाग्राम्स. लक्ष झालं तुमच्या? मग वर्ल्ड पझल मध्ये आपण किती खेळ खेळलो? अॅनाग्राम्स खेळलो. मदर टंग, हॅव्हिंग डिफरंट pronunciation. English words have different meaning in Marathi and as well as in English, and then riddles. So we have to stop here. Still then, stay home, stay safe. Goodbye.